जगण्यासाठी सुंदर विचार. वाईट वेळ आज ना उद्या निघून जात असते. मनाने श्रीमंत. मदत खूप महाग गोष्ट आहे. याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. कल्पना नसणे. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते. जन्मभर पुरते. वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. कोरी नसणे. जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात. आयुष्यात एकटे. माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही. पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. आपल्या पाठीशी. कधी कधी आपण फार विचित्र वागतो. देवाकडे पाठ करून उभे राहायचं नाही म्हणतो आणि मग देवालाच आपल्या पाठीशी उभे राहायला सांगतो. रंग बदलणारी. आजकालची माणसं तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारी आहेत. आजकालची माणसं मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी आहेत. आजकालची माणसं किती सहज सोपा रंग बदलणारी आहेत. आयुष्यातला डाव. आजकालची माणसं वाऱ्यालाही चकवा देणारी आहेत. आजकालची माणसं अगदी सहजपणे बदलणारी आहेत. आजकालची माणसं हसत हसत पाठीवर वार करणारी आहेत. आजकालची माणसं जिंकत आलेला डाव उधळून लावणारी आहेत. खूप कठीण. बाप कसाही असला तरी त्याचं असणं गरजेचंच असतं. त्याच्याशिवाय जगणं खूप कठीण असतं. पश्चाताप. प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा. आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही. मनात घर. रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका, कारण राग थोड्या वेळाने शांत होतो, पण बोलणं कायम मनात घर करून राहतं. आपल्या सोबत. परिस्थिती कशीही असो, सत्य आणि सातत्य आपल्या सोबत असले की आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. काय समजली नसती. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळंच आपलं होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधीच समजली नसती. निभावण्याची सवय. काळजी हृदयात असावी, शब्दात नाही, आणि राग शब्दात असावा, हृदयात नाही. गरजेपुरता माणसं जोडावी, ती सवय असावी. एकदा नातं जोडलं तर ती शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय असावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.